अजित पवार यांच्या आठवणीने आमदार अमोल मिटकरी हे भावूक झाले होते. झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमामध्ये समारोपावेळी बोलताना अमोल मिटकरी यांना अश्रू अनावर झाले. अजितदादांनी आपल्या विधान परिषदेमध्ये आपल्याला बसवलं, आपले हट्ट, आपल्या मागण्या पुरवल्या. त्या दादांच्या आकस्मिक जाण्यामुळे आपलं घर अजूनही सावरलेलं नाही. आपलं कुटुंब मानसिक धक्क्यामध्ये असल्याचं मिटकरींनी सांगितलं. सारं बारामतीमधल्या गोजूबावीच्या माळ रानावर बेचिराग झाल्याचं मिटकरींनी म्हटलंय. यावेळी बोलताना ते भावूक झाले होते. असा व्यक्ती अजितदादांना महाराष्ट्र विधान परिषदेचा विद्वानांच्या सभागृहाचा जो विद्वत्तेची वाण घेऊन जन्माला आला नव्हता, तर विद्येची वाण ज्याच्या अंगात आहे असा माणूस त्या सभागृहात बसवला. मला सहज मुख्यमंत्री पाहता येतात, मला सहज विरोधी पक्षनेता पाहता येतो. आणि दादांच्या गाडीत प्रवास कुठलाही सांगितलं की कमलेश सुतारांना भेटायचं आहे, 1 मिनिटात चालतं आहे, अमोलनी सांगितलं भेटायचं आहे. त्याच्यामुळं एकतर मानसिक शॉकमध्ये आम्ही होतोच आणि अजूनही सावरलं नाही सर. अजूनही वाटत नाही की दादा गेले असतील. आता पुढच्या काही अपेक्षा नाहीत, काहीच नाहीत. बस हे माझा हा प्रवास असाच होता. तो खाचखळग्यांनी भरलेला होता, तो वादळांनी भरलेला होता. पुढं काय मला काही घेणं. ते गोजूबावीच्या माळरानावर बेचिराग झालाय सगळं. अमोल मिटकरीजी, तुम्ही आजच्या एक नेते म्हणून, एक कार्यकर्ते म्हणून आणि एक जवळची व्यक्ती म्हणून ह्या ज्या सगळ्या भूमिका मांडल्या, तुम्ही आज या कार्यक्रमात आलात आणि त्या सगळ्याबद्दल व्यक्त झालात. तुम्ही उपस्थित केलेले प्रश्न त्याच्याबद्दल अनेकांना तर्काबद्दल शंका जरी असली तरी त्याचा तपास व्हावा. रोहित पवार येतो लढा लागतात, तुम्ही तो लढतात, तो पूर्ण व्हावा. त्याच्यातनं सत्य महाराष्ट्र जनतेसमोर यावं, कारण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ते प्रश्नांचं काहूर आहे. त्याची उत्तर नक्कीच मिळेल अशी अपेक्षा करूया. धन्यवाद.